असा घाम निघोजेपर्यंत व्यायाम करायला पाहिजे. आपल्याला जसं तर पोट आहे म्हणल्यानंतर तर भूक लागणारच ना काम केल्यानंतर, तर तसं व्हायला लागलं. तर नमस्कार भावना आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 14वा आणि आजचा दिवस कसा जातो कसा नाही बघूयात. आज थोडासा उशीर झाला होता ब्लॉग चालू करायला. सगळं म्हणजे काम वगैरे आवरून, फक्त भांडे वगैरे राहिले, बाकीचं काम सगळं आवरून करावं म्हणलं, कारण की वेळच नाही भेटला सगळ्या गोष्टीमध्ये. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो कसा नाही. तसं 14 दिवस पूर्ण करता करता आपल्याला काय काय एक्सपिरियन्स आला, काय काय नाही, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत. आज आपल्या चॅलेंजचा 14वा दिवस आहे ना, तर 14वा दिवस पण खूप मस्त चाललाय. आणि 14 दिवसामध्ये म्हणजे शरीराला सवय पण लागली की म्हणजे आता खायचं ना, तर म्हणजे असं मन जातं थोडंफार की खावं, पण पुन्हा लक्षात येतं आपलं चॅलेंज चालू आहे किंवा वजन कमी करायचं आपल्याला. तर वजन कमी करायचं तर तुला मनाला कंट्रोल करावं लागेल. ह्या गोष्टी म्हणजे सारखं सारखं लक्षात येतात, म्हणजे खाण्यावर मन जातच. आणि आज माझ्या आवडतीची भेंडीची भाजी चपाती पण बनवलेली आहे. आणि भेंडीची भाजी एवढी छान झाली ना, एवढी म्हणजे एकदम वासावरूनच समजायले, कारण कढीपत्ता एवढं छान वास, कढीपत्त्याचा एवढं छान वास आहे ना त्या, की कोणत्या पण गोष्टीत टाकल्या ना एवढा मस्त वास यायला लागलाय. मला असं मनातून वाटतंय की खावं, पण असं मनात पुन्हा सारखं की आपलं चॅलेंज चालू आहे किंवा आपल्याला वजन वगैरे कमी करायचे, या सगळ्या गोष्टी सारखं सारखं मनात यायला लागल्या आता. आणि अजून एक गोष्ट की मी ना तर ह्या 15 दिवसामध्ये 14 दिवस झाले आपल्याला कंप्लीट करता करता. आणि सुरुवातीला मला एवढे जास्त मुंगे यायला लागले होते, एवढे जास्त डोकं दुखायचं, सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता ना एकदम हलक्या हलक्या मुंग्या येतात कधीतरी. पोटामध्ये असं म्हणजे कावळे ओरडतात, असं तर पोट आहे म्हणल्यानंतर तर भूक लागणारच ना काम केल्यानंतर, तर तसं व्हायला लागले. पण मी माझ्या मनाला सतत कंट्रोल करत राहायला लागले. बघूयात अजून 15 दिवस आपले कसे जाणार आहेत कसे नाही. 15 दिवस आपल्याला अजून ही चॅलेंज पालन करायचं आहे. आणि आता बऱ्यापैकी वजन माझं कमी कंट्रोलमध्ये आलेलं आहे. तर अजून 15, पण कसं आहे माहिती का, बॉडी आता पूर्णपणे ढिल्ली ढिल्ली झालेली आहे. म्हणजे कसं वजन कमी व्हायला लागले, बॉडी ढिल्ली व्हायला लागली, तर बॉडीला फिट करण्यासाठी व्यायाम पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून व्यायाम पण मी करत आहे. तर कसं आपलं शिजर वगैरे झाल्यामुळं ना पोट टमी फॅट जास्त असतं खालच्या साईडचं, म्हणजे वरच्या साईडच्या पेक्षा. तर वरचं थोडंसं कमी झालंय, पण खालच्या साईडचं अजून नाही व्हायला. तर तेच कमी करायचं आहे आता मला, तेच टार्गेट आहे माझं की टमी फॅट कमी करायचं आहे आपल्याला. तर बघूयात कसं होतं कसं नाही. आणि जास्त करून सगळ्या आईंसाठी मला हे सगळं सांगणं आहे, कारण की त्यांनी पण त्यांच्या शरीराकडे तेवढं लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण फिट असलो किंवा आपण स्वतःवर प्रेम केलं तर का नाही, आपण दुसऱ्यांना पण चांगलं सांभाळू शकतो. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली तर दुसऱ्यांना पण आपण सगळ्या गोष्टी सांगू शकेल. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि मेन गोष्ट, आपण घरात राहत असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा आपल्याला गोष्टीमध्ये आळस भरलेला राहतो आणि आपण आई झाल्यानंतर सगळ्या गोष्टी विसरतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा, तर तुमच्यासोबत पण असे म्हणजे बदल घडतील. माझ्यासारखं करू नका, पण अगदी थोडं थोडं. तुमचं वजन कशामुळे वाढले ते म्हणजे आधी कारण हुडका. वजन म्हणजे व्यायाम न केल्यामुळे का जास्त जेवल्यामुळे किंवा कशामुळे, प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू शकतं. तर ते कारण हुडका आधी, आणि मगच नंतर वजन त्या पद्धतीने कमी कर. त्यावर सगळ्या गोष्टी विचार करून. आता बरोच यूट्यूबला पण व्हिडिओ वगैरे असतात, पण प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं व्यायाम म्हणजे वजन कमी करायचं. जसं माझं की वजन खाण्यामुळे वाढलेलं आहे, असं प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. तर बघूयात. आता 1:30 वाजलेले आहेत, अजून तरी काही नाही. गरम पाणी वगैरेच प्यायला लागले. तर वरणविटा सुद्धा नाही पिणार मी 15 दिवस, कारण की कसं आता 15 दिवस आपल्याला जास्त अजून कडक नियम पाळायचे. जेवढं होईल तेवढे लिक्विड खावा, काय खायचंय ते. माझं पण असं आहे की मी पण खाऊ शकते, पण एवढंच की यार कोण आणणार कोण ठेवणार, तेवढी झंझट कोण करणार असं मला. तसं मी रोज सकाळी व्यायाम करते आणि आज 5:30 वाजता केला. म्हणजे रोज तर सकाळी पण करतेच, पण थोडंसं कमीच होतं ना, त्यामुळे आज जरा 5:30 वाजता व्यायाम करायला चालू केलेलं आहे माझं खाऊन वगैरे. तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती घाम आलेला आहे. हो का, असा घाम निघोजेपर्यंत व्यायाम करायला पाहिजे. आपल्या अंगातून वाफा निघायला पाहिजेत, असा व्यायाम आपल्याला करायला पाहिजे रोज. कसं आहे, ह्याच्या आधी तर माझा घाम कधीच निघालेला नाही. म्हणजे काम करताना सुद्धा लिटरली घाम निघाला नाही, फक्त गरम होईल असंच निघालेलं आहे. पण आज व्यायाम करून घाम निघायला लागलाय, ह्याच भारी वाटायला लागले. तर 15 दिवसामध्ये आपल्याला व्यायामाची पण सवय होऊन जाते, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हळूहळूच व्यायाम करायचा, का एकदमच एवढा घाम निघायसारखा व्यायाम एका दिवशी होत नसतो. हळूहळू करत करत आपल्या त्याची बॉडीला आपल्या सवय लागते. आणि सवय लागल्यानंतरच आपण कधी चांगल्या प्रकारे व्यायाम करायचा, जास्त प्रमाणात करायचा. म्हणजे मी कोणता करते ते पण जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळे व्यायाम सांगेल मी जे करते ते.
आणि लिटरली माझा किती घाम निघालाय तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे व्यायाम करते. आणि तुम्हाला व्यायाम करताना जर म्हणजे बोर होत असेल, व्यायाम करू वाटत नसेल, तर तुम्ही काय तुमच्या आवडतीचे गाणे लावून व्यायाम करा. मी पण तसंच करते, माझ्या आवडतीचे गाणे लावून व्यायाम करते. एवढं भारी वाटते ना. तर फक्त एवढंच की तुम्हाला दाखवू शकत नाही, कॉपीराईट वगैरे येऊ शकते गाण्याचं म्हणून दाखवत नाही. बाकी माझ्या आवडतीचे गाणे लावून मी व्यायाम करते आणि एवढं भारी वाटते आणि एवढं मी व्यायाम मनोरंजन करत करत माझा व्यायाम पूर्ण करते. आणि बघू शकता एवढा घाम काढलेला व्यायाम करून करून. कामाचा नाही तर व्यायामाचा घाम पण निघायला पाहिजे. तर हे एक सांगायची होती मला गोष्ट. तर आता मी फ्रेश वगैरे होते, कारण की आता 5:30 वाजले, छान वाटत नाही ना, मग टी शर्ट वगैरे घालून जरा भारी वाटते. तर चला बरं, इथं वंश पप्पा आणि वंश जेवण करायला लागलाय. चपाती भेंडीची भाजी, कारण की आमचा गॅस संपला आज. काल त्यांचा आणला होता तर आज आमचा संपलाय. तर ठीक आहे, बघूयात उद्या. आता तर काही गॅस भेटायचं काही नाही, भेटलं तर भेटला, बघूयात. तर कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बाय.